कडाक्याच्या थंडीमध्ये असे गरमागरम समोसे चहासोबत खायला खूप मस्त वाटतात. मस्त छान असे क्रिस्पी समोसे खायला भारी वाटतात. तर मी आज आलू समोसे घेऊन आलेले. नमस्कार, मी मेघास किचन फूडमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी कुकरमध्ये आपले बटाटे उकडायला टाकून दिलेले आहेत. एका ताटामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे. जवळपास मोठी वाटी होती त्याच्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे 1.5 चमचा आणि तूप टाकलेलं आहे. हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याच्यातले सगळे लम्स हे होत नाही तोपर्यंत. सगळ्याला आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्या हाताने असं छान रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर एक पण गिठोही राहणार नाही. तर हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकून दिलेलं आहे आणि हो, चवीनुसार मीठ टाकलेलं होतं पण ते समजून नाही आलं. ते बघा मस्त छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी मैद्याचं. आणि हे आता थोडंसं साईडला ठेवून देते आणि एवढे बटाटे उकडले त्याची साल काढली गेली. मी हिरव्या मिरच्या 8 ते 9 घेतलेले, अद्रक घेतलं थोडंसं, अर्धा चिंचेचा तुकडा आणि आपली कोथिंबीर मूठभर आणि आपले हे घेतले लसूण घेतलेले. तर आता हे बटाटे मी सगळे कट करून घेते बारीक बारीक याच्यामध्ये. तर हे सगळं कट करून घेते. सगळे बारीक कट केले ना तर समोस्यामध्ये व्यवस्थित राहतील ते. आता हे सगळं कट केलेले आहेत. हिरव्या मिरच्या हे सगळं दळून घ्यायचं आहे आपल्याला बारीक एकदम. तर थोडंसं मी बारीक दळून घेते आणि धने आपले ओवा, धने आणि जिरे हे सारखं घ्यायचं आहे आणि सोपा फक्त अर्धा, म्हणजे समजा 2 चमचे मी धने आणि जिरे घेतलेले आहेत, तर 1 चमचा सोपा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला मस्त छान भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती, जळायला नको आहे. आणि थंड झालं की आपल्याला खलबत्त्यामध्ये असं चेचून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून असे थोडेसे अर्धे अर्धे तुकडे होतील त्याचे. आणि तसंच पाहिजे बघा, असं पाहिजे आपल्याला. आता हे आपण साईडला ठेवून देऊ. आता पहिले कढईमध्ये मी ना मोहरी टाकली. मोहरी तडतडली त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतडले की जे आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं दळलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मस्त छान परतून घ्यायचं आहे आणि मस्त परतलं गेले, लाल झालं, त्याला तेल सुटलं, त्याच्यामध्ये हळद टाकून द्यायची अर्धा चमचाभर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण जे मसाला कुटला होता तो टाकून द्यायचा आहे. तो टाकला की व्यवस्थित छान परतून घ्यायचा आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवर करायची, फुल गॅस करायचा नाही. आता याच्यामध्ये जे आपण बटाटे कट केलेले होते ते टाकून द्यायचे आहे. तुम्ही म्हणत असाल की थोडेसे जाड झाले बुवा असं. नाही, हे बारीक आहेत. आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचे, जेव्हा परतवतो त्या शिजवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि वाटाणे टाकलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स गेल्यानंतर थोडं 5 मिनिट आपण झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायची ती भाजी. ही चटणी आपण होऊ द्यायची. त्याच्यानंतर हे बघा किती मस्त दिसत आहे ही चटणी. त्याच्यावरती आपण मग छानपैकी अशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे मस्त, आणि कोथिंबीर टाकली तर अजून छान दिसते ती भाजी. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि हे बघा मस्त छान आपला असा नरम झालेला आहे, एकदम मऊ झालेला आहे. थोडं निब्बरच हे करायचं आणि तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये समोस्यासाठी. आता अशी पूर्ण आपल्याला गोल पुरी लाटून घ्यायची आहे. कोणी उभी पण लाटतं, तर मी गोल लाटते. आता हे बघा अशी थोडीशी जाडसर ठेवायची आपल्याला, जास्त पातळ करायची नाही, जेणेकरून ते असे क्रिस्पी होतात. त्याच्यामध्ये तेल जात नाही. पातळ केलं त्याच्यामध्ये तेल जातं. तर असे मधून कट करून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. एका साईडने इकडं हे करायचं आणि थोडंसं तिथं आपण पाणी पण लावू शकतो याच्यामध्ये, म्हणजे ते निसटणार नाही, पण मी पाणी नाही लावलेलं आहे. आता हे सगळं पॅक करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपण जे चटणी केली ती भरायची आहे आणि असं परत इकडच्या साईडला पण पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त समोसा झालेला आहे. आणि दुसरं पण तसंच करायचं आहे आपल्याला, सेम तीच प्रोसेसमध्ये. असं इकडे एक कोना घ्यायचा आणि तो कोना दुसरीकडे लावायचा आहे आणि छान असं पॅक चिटकवून घ्यायचं, जेणेकरून तो समोसा खोलणार नाही. खोलत तर नाही, तुम्ही त्याच्याऐवजी थोडंसं पाणी लावू शकता, म्हणजे जेणेकरून ते पॅक चिटकेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही केलेली चटणी टाकून द्यायची आहे आणि हे टाकल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं असं पॅक करून घ्यायचं. तुम्ही कमीही टाकू शकता, जास्त टाकू शकता. छोटेसे समोसे म्हणून मी थोडेसे मोठे बनवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे असं खाली बसका आकार द्यायचा, म्हणजे जेणेकरून ते बसल्यासारखं वाटतं. आणि तेलामध्ये आपण तेल कसं चेक करायचं, तेलात काही असं थोडासा पिठाचा गोळा टाकला की तो पटकन वरती येतो, तेव्हा समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपल्याला हे कमी गॅसवर तळायचे, फुल गॅस कुठेही करायचा नाही, जेणेकरून मग ते छान क्रिस्पी तळले जातील. फुल गॅस केला तर मग आत येऊन कच्चे राहतील आणि बाहेरून तळले जातील. तुम्ही बघू शकता किती मस्त समोसे तळले गेलेले आहेत. आता हे आपण 5 मिनटं होऊ देऊन त्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे. जसं थोडासा ब्राऊनी कलर आला का तेव्हा काढत, जास्त पण ब्राऊन नाही होऊ द्यायचं, नंतर मग थोडेसे जास्त असे लालसर दिसतात ते. तर तुम्ही बघू शकता ते बघा त्याची साईडची घडी कशी उचकलेली आहे. हे बघा आता कॅमेऱ्यामध्ये खूप असे पांढरट वाटत आहे, पण पांढरे नाही, मस्त छान असा कलर आलेला आहे आपल्या समोस्यांना. खूप छान लागतात. तेलकट म्हणजे नाहीच येत असं समजलं तरी चालेल.
खूप मस्त झालेले होते समोसे, एकदम क्रिस्पी चहासोबत तर खूप छान लागतात हे. थंडीमध्ये तुम्ही खरंच ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही रेसिपी खूपच मस्त आहे. हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली, तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा आणि प्लीज सपोर्ट करा. चला भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.